आज अक्षय तृतीया 3.5 मुहूर्तांपैकी एक असलेला हा दिवस सनातन धर्मात अत्यंत शुभ मानला जातो। अक्षय तृतीयेचा दिवस वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षातील तृतीयेला साजरा केला जातो। या दिवशी केलेले कोणतेही शुभ कार्य अक्षय म्हणजेच अविनाशी मानले जाते। अक्षय तृतीया आली की एक वेगळीच उत्साहाची लहर सगळीकडे दिसायला लागते। पण या सणाची आणखी एक खास गोष्ट म्हणजे आंब्यांचा सीझन। माझ्याकडे आजच अतिशय अप्रतिम क्वालिटीचा ऑर्गॅनिक देवगड हापूस आंब्याचा बॉक्स आला आहे, खास आंबेवाला ह्यांच्याकडून। आंबेवालामुळे अगदी घर बसल्या आपल्याला ते ऑथेंटिक कोकणातून आलेले हापूस मिळतात। हा आंबा खाल्ल्याबरोबर क्षणात कोकणात टेलिपोर्ट झाल्यासारखं वाटतं। आणि खरं सांगायचं तर कोकणातले असल्यामुळे आमच्यासाठी आंबे म्हणजे फक्त फळ नाही, तो एक इमोशन आहे, नाही का? आज अक्षय तृतीयेच्या शुभदिनी हे आंबे घरपोच आले आणि मग काय खास आमरसपुरी आम्रखंड करायचे ठरवले। याचबरोबर चमचमीत अशी बटाट्याची भाजी, रशी पातोड्या, गिलक्याच्या भज्या, पुरणाची पोळी, वरण भात ह्याचा बेत केला आहे। सकाळी लवकर उठले, देवपूजा केली, दारात तोरण लावलं, रांगोळी काढली आणि मग पूजेची आणि नैवेद्याची तयारी केली। अक्षय तृतीयेच्या दिवशी देवी लक्ष्मी आणि विष्णूजींची पूजा करण्याची मान्यता आहे। देवी लक्ष्मीला आपण धनसंपत्तीचे प्रतीक मानतो। असे म्हणतात या दिवशी देवीची पूजा केल्याने तिची कृपा प्राप्त होऊन घरात धनसंपत्ती समृद्धी येते। आज पूजेला मी सुंदर अशी पैठणी साडी नेसली आहे, जी मला खास येवल्याच्या भांडगे पैठणी यांच्याकडून आलेली भेट आहे। त्यांच्या शुद्ध हँडलूम पैठणी साड्यांना भारताच्या राष्ट्रपतींकडून 5 राष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले। यावरूनच त्यांच्या कामाची गुणवत्ता आणि परंपरेची जपणूक किती खास आहे हे समजतं। तसेच साडीला परफेक्ट मॅच होणारी हँडक्राफ्टेड मोत्यांची चिंचपेटी सेट, बुगडी, नथ आणि मंगळसूत्र मला अलंकृता या ब्रँडकडून भेट आली आहे। असं म्हणतात अक्षय म्हणजे कधी न संपणारे। या दिवशी केलेले प्रत्येक चांगले कार्य, प्रत्येक पुण्य, प्रत्येक दान हे अक्षय होतं। अक्षय तृतीया आपल्याला आठवण करून देते की खरी समृद्धी म्हणजे फक्त पैशात नाही, तर आपल्या कृतीत, आपल्या विचारात आणि आपल्या माणुसकीत आहे। हा दिवस आपल्याला शिकवतो की जे काही मिळालं आहे त्याबद्दल कृतज्ञ राहा आणि शक्य असेल तिथे इतरांना मदत करा। मला नेहमी असे वाटतं आपण जे संस्कार घेऊन मोठे होतो, आपल्या घरातल्या परंपरा, सण, रीतिरिवाज हे सगळं म्हणजे आपल्या पिढ्यानपिढ्या मिळालेला आशीर्वादच आहे। म्हणूनच आपण जेव्हा काही चांगलं करतो, पुढे जातो, तेव्हा कुठेतरी त्यांचा आशीर्वादाची साथ आपल्याला मिळतच असते। म्हणून यंदाच्या अक्षय तृतीयेला फक्त सोने खरेदी करण्यापेक्षा एक छोटंसं चांगलं काम करा, कोणाला मदत करा, कुणाला अन्न द्या किंवा फक्त प्रेमाने कुणाचा दिवस सुंदर बनवा। कारण खरी अक्षय संपत्ती ही आपल्या चांगल्या कर्मातच आहे।